सोशल मीडियावरील ओळखीचं किती भयानक रूप घेऊ शकतं याचं धक्कादायक उदाहरण समस्तीपूर बिहार शहरात उघडकीस आलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रहिवासी योगेश सुरेश चौथे या तरुणाने एका विवाहित महिलेला फेसबुकवरून जाळ्यात ओढलं, तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू करत तब्बल 25 लाख रुपये रोख व 263.8 ग्रॅम सोने लुटलं। अखेर सायबर पोलिसांच्या चक्रव्यूहात अडकून आरोपीला बिहारच्या समस्तीपूरमधील मगरदह घाट येथील मॉलजवळून अटक करण्यात आली। 6 वर्षापूर्वी आरोपी आणि पीडितेची फेसबुकवर ओळख झाली। व्हिडिओ कॉलवर संवाद सुरू होताच आरोपीने महिलेचा विश्वास जिंकून तिला लहान-सहान खर्चाच्या बहाण्याने पैसे मागायला सुरुवात केली। पुढे गरजेपेक्षा जास्त मागणी आणि नकार दिल्यावर त्याने खाजगी फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। भीतीपोटी महिलेने लाखो रुपये आणि मौल्यवान दागिने देत राहिली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वारंवार समस्तीपूरला येऊन पीडितेला गुपचूप भेटत असे आणि तेथेच रोख रक्कम व दागिने घेत असे। प्रकरण अखेर महिलेच्या पतीला समजल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती। पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला। महिलेच्या आमिषावर आरोपी समस्तीपूरला आल्यावर पथकाने त्याला जेरबंद केले। आरोपीच्या मोबाईलमध्ये महिलेसोबतचे आक्षेपार्ह चॅट व फोटो सापडले असून त्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे। आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या प्रकरणाने सोशल मीडियावरील आभासी नातेसंबंधाच्या धोक्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।